दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि मला आज उशीर झाला। मी पहिल्याच प्रथम ब्लॉग बनवते आहे, बघू मला जमतं का। नवीन नवीन सुरुवात केलेली आहे। मी आता गव्हाचं पीठ मळते आहे। तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करा चांगला। मला इथं ह्या ब्लॉगमधलं काही म्हणजे काहीच कळत नाही, कसं करायचं, कॅमेरा सेटिंग वगैरे कशी करायची ते मला अजून काहीच कळत नाही। तर बघूया, मी स्वतःहून सुरू केलेलं आहे। म्हणजे चला आपण पण यूट्यूब चालू करूया, बघू आता काय कसा। तुम्ही मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तर तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा। मी आजपासूनच सुरुवात केलेली आहे नवीन ब्लॉगची। मी आधी पीठ मळून घेते। झालं माझं पीठ मळून झालंय आता मस्तपैकी, एकदम सॉफ्ट आणि सुंदर छान दिसतंय। पोळपाटच झाकून मळून ठेवते। चवळीची भाजी घेतली, मस्त ताजी मिळाली, एकदम फ्रेश। तिला 10 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली, 2-3 वेळा धुतली चांगली आणि मी आता हिला कापून घेणार आहे छान। त्यातलं पाणी काढून टाकते मी आधी। भाजी मस्त धुवून घेतली एकदम छान। आणि आता कापून घेते। कोणी कोणी भाजी कापतं, कोणी हाताने तोडतात, पण मला कापलेली आवडते। मी कापूनच घेते ही भाजी। चवळीची भाजी खूप सुंदर लागते, मस्त टेस्टी एकदम। चवळीची भाजी सर्व कापते आता, थोडी थोडी वरच्यावर हलकी हलकी कापायची अशी, बस फटाफट झटपट कामं करायची। चव पण छान लागते या भाजीला। तुम्ही काय काय टाकता या भाजीमध्ये ते मला सांगा। आम्ही ही भाजी कोणी कांदा टाकतं, कोणी नाही टाकत, पण आम्ही थोडासा कांदा टाकते मी या भाजीमध्ये, आणि लसूण, कांदा लसूण आणि मिरची अशी मी बनवते ही भाजी। वाफेवर छान लागते एकदम। कांदा कापून घेते। एकच छोटासा कांदा आहे, तो कापते। कांदा कापला, कांदा थोडासा टाकला ना भाजीमध्ये चवळीच्या, थोडी चव छान लागते, टेस्टी एकदम। लसूण सोलते। लसूण पाण्यात घातली ना का फटाफट हे निघतात त्याचे, मला तरी वाटतं लसूण पाण्यात घातलं निघतं करून साल। पाण्यात घातलं का निघते। एक मोठी लसूण सोलणं एक मोठं काम आहे, बापरे। लसूण सोलायची म्हणजे मोठंच काम आहे हे। काय आहे, माझा गबरू आहे ना पाठून ओरडतोय,
म्याव म्याव. तुम्हाला दाखवीनच माझ्या गबरूला कसा दिसतो ते. एकदम स्मार्ट बॉय, एकदम खूप सुंदर, मस्तीखोर आहे, मस्तीखोर. हुशार बाळ आहे माझं ते, हुशार बाळ. गबरू झाली लसूण सोडून. आता मिरची कापायची राहिली. मिरची आण. हे मिरची वगैरे मी सर्व आहे ना साफ करूनच डब्यामध्ये ठेवते, एकदम स्वच्छ धुवून. कसं मग सकाळच्या वेळी डब्याची वगैरे माझी घाई होत नाही. मिस्टरांना डबा द्यायचा असेल तर घाई होत नाही. त्यामुळे सर्व कोथिंबीर, मिरची म्हणा, सर्व मी पूर्ण साफ करूनच ठेवते, म्हणजे माझं फटाफट जेवण होतं, डब्बा होतो त्यांना द्यायला. पण आज ते घरी आहेत म्हणून म्हटलं उशीर आरामशीर करूया. काय बोल. झालं माझं मिरची, कांदा, लसूण आणि ही माझी चवळीची भाजी. आता मी त्याला फोडणीला देते आणि भाजी बनवते आणि तुम्हाला दाखवते. कढई ठेवली आहे. मग दिसतंय का? मला काही कळतच नाही कसं काय करायचं. कॅमेरा थोडंसं तेल टाकलं मी त्यात. या बाटलीवर जाऊ नका, ह्याचं झाकण आहे ना गेलं, तुटलं. आता ते दुसरं मागवलंय मी, मागवायचं आहे. मागवलं नाहीये, मागवते आहे मी. हे गेला, ह्याचा रबरच गेला, ऑनलाईन मागवलेली. ह्याच्यामध्ये मी तेल गरम झालंय. जिरं टाकते. त्याला जिरं टाकलं की छान लागते भाजी, चव येते. लसूण चेचते. जिरं गरम झालं का मी त्याच्यामध्ये हे कांदा टाकते. परतवून घेते कांदा थोडासा. कांदा जरासा गोल्डन करून घेते, थोडासा गोल्डन ब्राऊन, जास्त नाही गरम करत. आणि डायरेक्ट जास्त मी तेलात तळत नाही कांदा, थोडासाच कच्चा. आणि ही अशी भाजी टाकते. अशी भाजी टाकली का त्याच्यावर नंतर मी हे असं मिरची टाकते आणि मग वरतूनच लसूण टाकते अशी. आणि मग त्याला असं झाकण लावून ठेवते. ही भाजी झटपट लगेच होते. चवळीची भाजी छान लागते आणि टेस्टी एकदम. बाकी मी काय टाकत नाही त्यात. आता मीठ टाकायचं आहे फक्त, तर मी नंतर टाकणार मीठ. खोबरंही टाकतं पण मला खोबरं टाकलेलं आवडत नाही. नारळ कोणी त्यात हिरवा नारळही टाकतो पण मला आवडत नाही नारळ टाकायला.
फॅन लागली. थोडंसं मीठ घालते थोडं भाजीमध्ये. आणि अशी हलवून घेते. झाकण ठेवते. आता मला चपात्यांची तयारी करायची. कोणी चपात्या बोलतात, कोणी पोळ्या म्हणतात. आमच्याकडे आम्ही चपात्याच बोलतो. पीठ मळून घेते परत एकदा. पीठ मळून थोडं ठेवलं ना, थोड्या वेळ कसं चपात्या खूप छान होतात. मऊ नरम सुंदर होतात चपात्या. एकदम मऊ मऊ होतात. गोळे बनवते. चपात्या लाटायला घेते आता. माझी घाई झाली ना का मला जमत नाही. तर भूक पण भरपूर लागली. आज खूपच उशीर झाला. सांगणार नाही किती वाजले, पण भरपूर उशीर झाला आज. पटापट पटापट चपात्या. चला लवकर लवकर, भूक लागली. लवकर लवकर. ते भाजी बघूया. भाजीची काय आहे अवस्था. स्लो गॅस केला. एकदम स्लो गॅसवर. हे असे मी फुलके बनवते. बघा कशी मस्त फुगली ना. टम्म फुगली. आणि मग त्यावर हे असं झाली. किती छान मस्त एकदम टमटमीत फुगली. झाल्या आहेत आता चपात्या. तुपाची चपाती आमच्याकडे खूप आवडते. दररोज चपातीला तूप पाहिजे तरच खातात. तेलाची चपाती नको, तुपाची चपाती. तूप खाऊन रूप यायला पाहिजे चांगलं. माझे झाले तर चपात्या बनवून फटाफट. भाजी पण झाली फटाफट. किती छान दिसते फुलके. पण फुलक्याला तेल नाही, तूप लावून फुलके. चला गॅस बंद. फुलके झालेले आहेत.
जेवढ्या वस्तू घेतल्या त्या आपापल्या जागेवर आणि धुवायला प्लॅटफॉर्म पुसून टाकते आणि जेवायला देते. मला आहे ना सारखे सारखे हात धुवावे लागतात, मला आवडत नाही असं हात हे झालेले. आता मी तुम्हाला दाखवते भाजी, काढते मी कॅमेरा. मी झेप्टोनं ऑर्डर केलेलं श्रीखंड आणि इडली राईस, पण इडली राईस काय आउट ऑफ स्टॉक म्हणून श्रीखंड मिळालं. आता मी जेवण वाढते, चपाती आणि श्रीखंड आणि भाजी ना एकदम पौष्टिक असतात. जेव्हा माझी मुलीची डिलेव्हरी झाली ना तेव्हा मी तिला अशा पालेभाज्या एकदम सिंपल साध्या बनवून द्यायची. खूप छान असतात डिलेव्हरी झाल्यावर खाण्यासाठी, म्हणून सर्वांनी पालेभाज्या द्या. आणि श्रीखंड मस्त एकदम, माझ्याच तोंडाला पाणी सुटलंय श्रीखंड बघूनच. आणि हे माझ्या चपात्या, फुलके चपात्या किती छान दिसतात ना. रेडी आहे, जेवायला या तुम्ही पण. साधं सिंपल मस्त पैकी. आता लिंबू सरबत बनवते, तयारी आधीच करून ठेवली आहे. म्हणजे चला छानसं लिंबू सरबत बनवूया. त्याच्यात होत नाहीये बरोबर, हे प्लास्टिकचं काही कामाचं नाहीये. लिंबू व्यवस्थित पिळल्या जात नाहीये. त्यापेक्षा हाताने पिळलेलं बरं असतं लिंबू. होतच नाहीये. बस एवढंच येतं. हे काय, हे सर्व राहिलं तसंच. पेक्षा हाताने, हात सलामत, हातानेच पिळलेलं मस्त. ते काही कामाचं नाहीये प्लॅस्टिकचं. मस्तपैकी असा लिंबाचा रस काढून घ्यायचा. मी माझ्या घरची साखर आहे तिला मिक्सर मध्ये ग्राइंड केली आणि त्याची पिठी साखर बनवली मस्त पैकी छान. हे जलजीरा आहे, जलजीरा टाकलं अजून खूप सुंदर लागतं लिंबू सरबत. पाणी टाकते थंड एकदम मस्त पैकी. थंड पाणी छान वाटतं पियायला. वाव. नंतर मी ह्याला गाळून घेतलं मस्त एकदम. आणि आता मी ह्याच्यामध्ये सब्जा टाकते. सब्जा टाकल्यानं मस्त एकदम टेस्टी लागतं एकदम सरबत. तुम्ही पण करा, एकदा ट्राय करा. सरबत मस्त झालंय, थंडगार एकदम मस्त एकदम. माझा ब्लॉग आता मी इथेच स्टॉप करते. तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.